नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ड्रोन मोजणीला धाडसी विरोध करणाऱ्या भाग्यनगरच्या शेतकरी महिलांचा कामेरी शेतकरी एल्गार मेळाव्यात सत्कार. जमीन वाचवण्यासाठी संघर्ष सुरूच राहणार. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनात धाडसी भूमिका बजावणाऱ्या भाग्यनगर तालुका खानापूर येथील शेतकरी महिला रुपाली जगताप व आशा जगताप यांचा वाळवा तालुका शक्तीपीठ संघर्ष समितीच्या वतीनं कामेरी शेतकरी एल्गार मेळाव्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाने पोलीस यंत्रणेला विरोध करत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभे राहिल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. सत्कारानंतर रुपाली जगताप यांनी आपला अनुभव सांगताना पहाटे 5च्या सुमारास गावात प्रशासनाने पोलीस दलाच्या 7 गाड्या दाखल झाल्याचे सांगितले. ड्रोन सर्वेक्षण होणाऱ्या ठिकाणी त्या सर्वप्रथम पोहोचल्या आणि मोजणीला विरोध केला. इतर ग्रामस्थांना पोलिसांनी रोखून धरले असले तरी त्यांनी मागे न हटता ड्रोन हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला पोलिसांसोबत झटापट झाली असून या धक्काबुक्कीत त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आणि हातातील बांगड्याही फुटल्या असं त्यांनी नमूद केलं. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा सत्कार स्वीकारताना त्या भावूक झाल्या. आमच्या घरी रोज ज्ञानेश्वरीचे पारायण होते. माझ्या सासऱ्यांना हा ग्रंथ दाखवल्यानंतर त्यांना नक्कीच अभिमान वाटेल. वेळ मिळेल तेव्हा मीही ज्ञानेश्वरीचे पारायण करेन असं त्यांनी सांगितलं. शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करताना रुपाली जगताप म्हणाल्या, आमचा मुख्य व्यवसाय शेती असून त्याशिवाय उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. पूर्वजांनी कष्टाने जपलेली जमीन आम्ही गमावू शकत नाही. आमच्या 2.5 एकर जमिनीवर हा प्रकल्प येत असून ती गेल्यास पुन्हा शेती करणे अशक्य होईल. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाला विरोध करत राहणार आहोत. शेतकरी एल्गार मेळाव्यात त्यांच्या धाडसी भूमिकेचे उपस्थितांनी कौतुक करत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. रोजच्या सवयीप्रमाणे मी सकाळी 5 वाजता जेव्हा शेण काढण्यासाठी निघाली होती त्यावेळेस प्रशासनाच्या गाड्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाड्या अशा 7 गाड्या एका पाठोपाठ आमच्या गावामध्ये दाखल झाल्या. त्यावेळेस जिथं ड्रोन सर्वेक्षण करणार होते त्या ठिकाणी मी जो पॉईंट होता तो मला माहीत होता. त्या पॉईंटपर्यंत मी जाण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या गावातील बाकी पण मागून माणसं येणार होते. त्या पोलिसांनी ना त्या गाड्या रोखून ठेवल्या होत्या. पण मी अगोदर पोचले आणि माझ्यासोबत एक आमच्या गावातीलच दुसरे एक अपंग व्यक्ती होते. त्यांनी तो झटापट करत होते की त्यांना असं वाटत होतं की हे करून द्यायचं नाही. तरी सुद्धा त्यांनी तो प्रयत्न करायला लागले की तो ड्रोन तिथून हटवायचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस मला पण राहवलं नाही म्हणून मी त्या ड्रोनला ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पोलीस कर्मचारी महिला पोलीस तिथे 8-9 हजर होत्या. त्या महिला पोलिसांनी मला तिथून हटवण्याचा प्रयत्न केला. असे 2 वेळा आमच्यात आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या झटापट झाल्या. त्या झटापटीत मला खांद्याला दुखापत झाली. हातातील माझ्या बांगड्या वगैरे त्यांनी फोडल्या. म्हणजे त्यांनी असं मारहाण केली नाही पण त्यांनी मला असं ओढण्याचा मला त्या ड्रोन पर्यंत जाण्याचा प्रयत्नच करून देत नव्हते. पोलीस होत्या 8-9 महिला पोलीस होत्या. ज्ञानेश्वरी आता जर मी घरी गेले आणि माझ्या सासऱ्यांना जर हे ज्ञानेश्वरी दाखवले, माझे सासरे ज्ञानेश्वरीचे रोज पारायण चालू आहे. रोज घरात पारायण चालू आहे. मी आतापर्यंत मला कामातून वेळ मिळाला नाही. फक्त मी एकदा ज्ञानेश्वरी पारायण केलंय. आता इथून पुढे मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे ज्ञानेश्वरीचं मी पारायण करेन आणि माझ्या सासऱ्यांना मला ही ज्ञानेश्वरी दिली त्याचा अभिमान वाटेल. माझ्या सासऱ्यांसाठी आम्ही काय करायचं ते आम्ही सगळं करू. माझ्या सासऱ्यांनी जे कष्ट केलं ते आमच्या मुलांना आम्हाला सुखात ठेवण्यासाठी त्यांनी केलं. तिथून पुढं पण आम्हाला त्या सासऱ्यांना आम्ही जसं पुंडलिकाने विठ्ठलाची त्या आईवडिलांची भक्ती केली त्याप्रमाणे आम्ही सासू सासऱ्यांची भक्ती करू. इथून पुढे जेव्हा प्रसंग पडेल तेव्हा आम्ही शक्तीपीठाला विरोधच करणार. आम्हाला शक्तीपीठ हा नको आहे आणि आम्हाला शेतीच व्यवसाय आमचा आहे आणि शेतीशिवाय आमचं उपजीविकेचं कोणतंही साधन नाही आणि शेतीशिवाय आम्ही दुसरं काय बघू शकत नाही. आमच्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या आईवडिलांनी सासू सासऱ्यांच्या आईवडिलांनी जरी शेती राखून आमच्यासाठी ठेवली असेल तर आम्ही भावी आमच्या पुढच्या पिढीला काय संदेश देणार की आमची शेती जर वाचवू शकली नाही तर त्यांनी कोणाच्या दारात उभं राहायचं. आम्हाला फक्त 2.5 एकर शेती जर आमची जमिनी जर त्या
रस्त्यात जात असेल तर आम्ही परत शेती आमच्या गावामध्ये घेऊ शकत नाही आणि आमचं गाव आम्ही तिथून उठाव झाल्याशिवाय आम्हाला कुठेही शेती मिळणार नाही. आमच्या गावात कमी क्षेत्र आणि जास्त लोकसंख्येचं गाव आमचं आहे आणि आमच्या गावात तलाव गेलाय, तलाव आहे, तलावे सुद्धा आमच्या जमिनी गेल्यात. आमच्या घरासमोरूनच कॅनेल गेलाय. आम्हाला एवढी कॅनेलची भीती आहे. कॅनेलमध्ये पण आमच्या जमिनी गेल्यात. आताशी आमच्या गावात कुठंतरी पाण्याची सुविधा होऊन आम्ही कसं तरी प्रयत्न करून जर सुपीक जमीन जर बनवली असेल तर शेतकऱ्यांची ही जमीन हिसकून घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही आणि आम्ही आडवे पडू आणि आम्हाला कायम आम्ही असंच प्रतिकार करत राहणार. पहिल्यांदा मी या ग्रामस्थांची सगळ्यांची मी खरंच मनापासून हे मागते. पण हा जो सत्कार केलाय तो आज माझ्या एकटीचा नसून सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचा आहे आणि मला खरंच अभिमान आहे की एकजूट केल्यानंतर काय होऊ शकतं हे सरकारनं जाणून घ्यावं. आणि जे आमची कुटुंब आहेत, जे आम्ही कुटुंबासाठी झळकडतो लढतो, त्यासाठी आम्ही शेती पण म्हणजे करतो, मुलाबाळांसाठी करतो. आज पिढ्यानपिढ्या आलेली इथून पुढेही आमची पिढ्यानपिढ्या जमीन ही राहावी ही सरकारला आम्ही विनंती करतोय. आणि शक्तीपीठ हा मार्ग जो आहे तो आम्हाला न देता आहे ती आम्हाला जमीन सरकारने द्यावी, आम्हाला जमीन ही राहावीच एवढीच मी सरकारला विनंती करते. आणि जरी हे जर नाही मान्य करना तर एकजुटी ही काय असते ही सरकारला दावूनच सोडणार आम्ही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. एवढीच माझी विनंती आहे सरकारला. शेतकरी एकजुटीचा विजय असो. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.